नमस्कार मैत्रिणींनो, 2026मध्ये आपण एक विशेष महिना येतोय, अधिक महिना. यालाच पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना म्हणतात. हा महिना इतका खास का असतो? काय करावे, काय करू नये, नियम काय आहेत आणि यामागची कथा काय आहे? आज आपण सगळं जाणून घेऊया. अधिक महिना म्हणजे काय? हिंदू पंचांग चंद्रावर आधारित आहे. चंद्रवर्ष आणि सौरवर्षात फरक पडतो. तो समतोल ठेवण्यासाठी अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच अधिक महिना म्हणतात. साधारण 32 महिने 16 दिवसांनी हा महिना येतो, म्हणून जवळपास 3 वर्षांनी हा एकदा येतो. काही ठिकाणी अधिक महिन्याला मलमास म्हणतात, कारण या महिन्यात मोठे शुभकार्य टाळतात. पूर्वी या महिन्याला कोणी महत्त्व देत नव्हते. मग तो महिना देव विष्णूकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याला स्वतःचे नाव दिले, पुरुषोत्तम मास. पण धार्मिक दृष्टिकोनातून हा अतिशय पुण्याचा महिना आहे. या महिन्यात विष्णू भक्ती, नामस्मरण, दान याला जास्त महत्त्व आहे. 2026मध्ये कधी आहे? सुरुवात 17 मे 2026 आणि समाप्ती 15 जून 2026. यावेळी ज्येष्ठ महिना दोनदा येईल. 2026मध्ये या महिन्यात काय करावे? रोज पूजा, विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता वाचन, दान धर्म, एकादशी व्रत आणि गरिबांना अन्नदान. कोणत्या गोष्टी करू नयेत? लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे, मुंज, मोठे शुभकार्य असे गोष्टी टाळाव्यात. विशेष दिवस म्हणजे परमा एकादशी, जी 27 मे 2026 रोजी आहे, पद्मिनी एकादशी 11 जून 2026 आणि अमावस्या 15 जून 2026. दानाचे महत्त्व: अन्नदान, वस्त्रदान आणि पाण्याचे दान, धार्मिक ग्रंथ दान या गोष्टींचे महत्त्व ह्या महिन्यामध्ये भरपूर आहे. महिलांसाठी असलेले नियम: रोज दिवा लावणे, तुळशीची पूजा करणे, नामजप करणे. या महिन्यामध्ये आईची ओटी भरणे ह्याला खूप महत्त्व आहे. आई किंवा गर्भवती स्त्री हिची ओटी भरणे ही शुभ परंपरा आहे. तिच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी, सुखासाठी व समृद्धीसाठी हा विधी केला जातो. विशेषतः अधिक महिन्यात किंवा ठराविक शुभ दिवशी याला महत्त्व असते. ओटी कुणी भरावी? सासू, आई, नणंद जाऊ, जवळची सुहासिनी स्त्री. परंपरेनुसार घरातील सुहासिनीने ओटी भरावी असे मानतात. ओटी भरण्यासाठी काय लागते? हळदी कुंकू, नारळ, फळ, तांदूळ, खारीक, बदाम, फुलं, आपल्या मनाने साडी, बांगड्या, मिठाई आणि हवा असेल तर दक्षिणा. अधिक महिन्यामध्ये जोडवींना खूप महत्त्व आहे. नवीन जोडवी करावी, कुणी करावी याची माहिती आपण घेऊया. अधिक महिन्यांमध्ये जोडवी हे सौभाग्य, विवाहिक स्थैर्य आणि मंगलतेचे चिन्ह मानले जाते. चांदीची जोडवी घालण्याला धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व दिले जाते. नवीन जोडवी करावीत का? हो, अनेक ठिकाणी अधिक महिन्यात नवीन जोडवी घेणे किंवा बदलणे शुभ मानतात. पण हे बंधनकारक नाही. जुनी व्यवस्थित असेल तर तीच ठेवू शकता. कुणी करावी, कुणी द्यावी हे परंपरेनुसार. नवरा पत्नीला देऊ शकतो, सासू सुनेला देऊ शकते, आई मुलीला देऊ शकते. ही भेट आशीर्वाद, सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. थोडक्यात काय तर अधिक महिन्यात जोडवी घेणे हे शुभ संस्कार आहेत. श्रद्धा आणि परंपरेनुसार केला जातो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.